मुलांनो, हसत गात शिकूया मराठी इयत्ता 8वीमध्ये आज आपण जो व्याकरणाचा भाग आहे यामध्ये निबंध लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आज आपण घेणार आहोत. जसं निबंध लेखन करत असताना मुलांनो, आपण बऱ्याच वेळा निबंध लेखन करताना विचार करतो यामध्ये तो निबंध वर्णनात्मक आहे का, त्यानंतर कल्पनात्मक निबंध आहे का, त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध आहे का, थोडक्यात त्या निबंधाच्या माध्यमातून आपण मनोगत लिहिलं का, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. त्यामुळे जर आपण निबंध लेखन करत असताना विचार केला, त्यामध्ये निबंधाचा प्रकार कोणता आहे, काय विचारले. आता वर्णनात्मक निबंधाचा आपण जर विचार केला तर यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन आपल्याला विचारलं जातं. उदाहरणार्थ, माझे शिक्षक, आवडती शिक्षिका किंवा आई बाबा किंवा एखादी व्यक्ती, अशा व्यक्तीविषयी निबंधाचे वर्णन आपण करत असतो. मग वर्णनात्मक निबंध करत असताना आपण याचा विचार केला पाहिजे की वर्णन करत असताना त्या व्यक्तीमध्ये असणारे जे काही गुण आहेत, ते व्यक्ती करत असलेले काम आहे, याची माहिती आपण काय करतो, वर्णनात्मक निबंधाच्या माध्यमातून लिहितो. किंवा पशुपक्ष्यांचे वर्णन आपल्याला विचारले असेल, एखाद्या ठिकाणाचं वर्णन आपल्याला विचारलं असेल. निबंध लेखन करत असताना, वर्णन करत असताना आपण व्यक्तीचे आहे, पक्षाचे आहे का स्थळांचे, ठिकाणाचे आहे, याचा आपण विचार करतो आणि निबंध लिहितो. त्यानंतर एखाद्या वेळेस कल्पनात्मक निबंध देखील आपण काय करत असतो, लिहित असतो. मी पंतप्रधान झालो तर, परीक्षा नसत्या तर, किंवा सूर्य उगवला नाही तर, मला लॉटरी लागली तर, असे कल्पनात्मक निबंध आपण काय करतो, बऱ्याच वेळा याच्यावर विचार करतो. त्यानंतर मनोगताचा विचार केला तर एखाद्या किल्ल्याचे मनोगत, व्यक्तीचे मनोगत, जसे शेतकऱ्याचे मनोगत आहे, किंवा एखाद्या वस्तूचे, मी फळा बोलतोय, अशा माध्यमातून आपण काय करत असतो, निबंध लेखन करत असतो. किंवा एखाद्या पक्षाचे मनोगत असेल, पिंजऱ्यातील पक्षी किंवा प्राणी संग्रहालयातील हत्ती, अशा अनेक विषयाची माहिती आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. आणि सुंदर हस्ताक्षर, व्यवस्थित निबंध लिखाण केल्यामुळे आपल्याला निबंध लेखनामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. म्हणून निबंध लेखन करत असताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आज आपण पान नंबर 87वर जी माहिती आहे ती माहिती थोडक्यात घेऊ. मुलांना, एखाद्या विषयाबाबत किंवा एखाद्या घटनेबद्दल प्रत्यक्षात अथवा कल्पनेत विचार करून आपण काय करतो, ती माहिती कागदावर जशीच्या तशी उतरवण्याचा प्रयत्न करतो, लेखन करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच निबंध म्हणतात. आता निबंध या शब्दामध्ये नि अधिक बंध हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. त्याचा अर्थ बांधणे किंवा जुळवणे असा होतो. निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण पुढील मुद्द्याच्या आधारे त्याची थोडक्यात माहिती घेऊ. आता मोबाईल शाप की वरदान, TV शाप की वरदान, प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा एखाद्या वस्तूचा वापर करताना तो वापर आपण कसा करतो यावर त्या गोष्टीचं महत्त्व अवलंबून असतं. आता मोबाईल, आता शाळा सध्या फिजिकली सुरू नाहीत, मग आपण काय करतो, मोबाईलचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठी करतो. ते वरदानच आहे आपल्यासाठी. मोबाईल शाप की वरदान, TV शाप की वरदान, असे आपण काय करतो, त्याचे मनोगत निबंधातून लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तुम्हा मुलाच्या अभिव्यक्तीला, प्रकटीकरणाला यात महत्त्व असते. आता निबंध लेखन करत असताना आपल्या विचाराला, आपले विचार व्यक्त करण्याला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं असतं. कल्पनाशक्तीचा आपण विचार करतो. एखादा निबंध लिहिताना पुस्तकातील तोपणा असलेला छापील निबंध उतरून काढायचा नाही. आपण काय करायचा, निबंध लेखन करत असताना
निबंधाचा प्रकार कोणता आहे, त्यानंतर वर्णन, स्वतःला अभिव्यक्त करायचं, विचार करायचा आणि नंतर लेखन करायचं. स्वतः विचार करून निरीक्षण करून आपली मते निबंधात नोंदवायची असतात. आता एखाद्या स्थळाला जर भेट दिली आपण, उदाहरणार्थ किल्ल्याला भेट दिली तर रायगडाची माहिती लिहा. मग निबंधामध्ये आपण त्या किल्ल्याला जर भेट दिली तर सविस्तर माहिती लिहू शकतो, कारण ते आपण पाहिलेले असते, त्याच्यावर विचार केलेला असतो. त्यामुळे स्वतः विचार करून निरीक्षण करून आपली मते निबंधाच्या माध्यमातून लिहायची असतात. त्यानंतर पुढे निबंध लेखन उत्तम होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर निबंधाची सुरुवात अतिशय आकर्षक करायला पाहिजे. भाषेमध्ये असणाऱ्या व्याकरणांचा वापर केला पाहिजे. अवतरण चिन्ह असतील, उद्गारवाचक चिन्ह असेल, पूर्णविराम असेल, याची काळजी आपण निबंध लेखन करताना घेतली पाहिजे. त्यानंतर एखादी घटना कोठे घडली, काय, कधी याचा उल्लेख होण्यासाठी व्याकरणाच्या चिन्हांचा आपण वापर केला पाहिजे. त्या घटनेचा उल्लेख केला पाहिजे, त्या काळेचा, त्या वेळेचा. त्यानंतर वर्तमानपत्रातील ताज्या घटनांचा उपयोग करून घेता येईल आपल्याला या ठिकाणी. आता एखादी घटना, आता पूर्वी माळीण गाव एक पावसामुळे ते काय केलं होतं, पूर्ण गाव डोंगरावर वसलेलं होतं ना, ते पूर्ण वाहून गेलं होतं. मग वर्तमानपत्रातील अशा बातम्यांचा देखील उपयोग आपण करू शकतो. एखादी दुर्घटना घडली असेल तर ती परत होऊ नये हे सांगू शकतो आपण. चांगली घटना घडली असेल त्याचा उल्लेख करू शकतो. त्यानंतर सुसंस्कृत सुभाषित किंवा श्लोक ही प्रस्तावनेत आपण लिहितो, वाचू शकतो. जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असे आपण श्लोक, सुभाषित, सुविचार, सुंदर अक्षर मग त्याचा दागिना आहे, असे छोटी छोटी वाक्य आपण संस्काराच्या माध्यमातून, संस्कृतच्या माध्यमातून, श्लोकाच्या माध्यमातून निबंधामध्ये लिहू शकतो. त्यानंतर निबंधाची सुरुवात, मध्य 3 ते 4 परिच्छेदामध्ये लिहिणे आवश्यक आहे. त्यासाठी निबंधाचे भाग केले पाहिजे. प्रारंभ म्हणजे प्रस्तावना, मध्य विषय, त्याच्यानंतर शेवट, अंतिम भाग, असे निबंधाचे भाग केले पाहिजे. सुरुवात, मध्य आणि शेवट. आता 3 ते 4 परिच्छेदामध्ये लिहिणे आवश्यक आहे. विषयाची नेमकी मांडणी होण्यासाठी परिच्छेद करणं गरजेचे आहे. आपले मत निरीक्षण नोंदवण्यासाठी मध्य भागामध्ये आपण माहिती घेऊ शकतो, आकर्षक उदाहरणं देऊ शकतो, गावाची उदाहरणे देऊ शकतो, एखाद्या घटनेचं आपण उदाहरण देऊ शकतो, एखादं सुंदर वाक्य आपण त्या ठिकाणी कोट करू शकतो, अवतरण चिन्हामध्ये लिहू शकतो, एखादी वाक्प्रचार म्हणीचा देखील आपण करू शकतो वापर. त्यानंतर लेखनात सुसूत्रता आणि क्रमबद्धता असणे आवश्यक आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, निबंध लेखन करत असताना शब्द मर्यादाचं देखील भान आपल्याला असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, लेखन करण्याच्या नादामध्ये आपण मध्यभाग जास्त लिहिण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आटोपशीर लेखन देखील आपल्याला करता आले पाहिजे. त्यानंतर निबंधाचा शेवट अतिशय परिणामकारक करायला हवा. सारांश रूपामध्ये माहिती आपल्याला लिहिता आली पाहिजे. अंतिम भागामध्ये परिच्छेद, त्याचा शेवट करताना, निबंधाची माहिती लिहिताना. म्हणून सुंदर हस्ताक्षरामध्ये उत्तम निबंध लेखन होण्यासाठी, लिखाण करण्यासाठी निबंधाची सुरुवात, मध्य आणि शेवट या तिन्ही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढे पान नंबर 89 वर शेवट परिणामकारक होण्यासाठी पुन्हा एखाद्या अवतरण, मन, वाक्प्रचार याचा उपयोग करता येईल. संपूर्ण निबंधाचा विषय, मांडलेले मुद्दे सारांश रूपाने घेऊन निबंधाचा शेवट करता येईल. बऱ्याच वेळा प्रारंभ केल्यानंतर मध्यमध्ये जी 2-3 पॅरेग्राफ आपण लिहिले असतात त्याचा सारांश रूपाने वापर देखील शेवटच्या पॅरेग्राफमध्ये करू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण प्रश्नार्थकच्या माध्यमातून एखाद्या विषयावर निबंध असताना, तुम्हाला काय वाटते, मला अशी माहिती समजली, तुम्हाला काय वाटते, असे एखादं प्रश्नार्थक वाक्य तुम्ही लिहू शकतो. शेवटी वाचकालाच एखादा प्रश्न विचारून तुम्हाला काय वाटते, तुम्हाला हे पटते का, अशा प्रकारची प्रश्ननिर्मिती करून परिणामकारक निबंधाचा शेवट करता येतो. वरील सर्व मुद्दे लक्षात घेतले तर निबंध लेखनाचा सराव आपण केला पाहिजे. आणि निबंध लेखनाचा सराव करत असताना, आपले विचार स्पष्टपणे मांडत असताना, त्याचं लेखन करत असताना
लेखनामध्ये विषयानुरूप आपल्या भावनाचा विचार करून लेखन केले पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या विषयीची कळकळ, एखाद्या विषयीचं प्रेम जिव्हाळा असेल, एखाद्या विषयी आपली जी भावना आहे ती भावना आपल्याला निबंधाच्या माध्यमातून त्याची जाणीव करून देता आली पाहिजे. कारण प्रत्येकाचे विचार, भावना, कल्पना वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या मते एकाच विषयावर आपली वेगवेगळी मतं असू शकतात आणि ही मतं जाणून घेण्यासाठी आपल्या मनामध्ये कोणता विचार आहे त्याविषयीची आपली भावना आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून अतिशय सविस्तरपणे थोडक्यात व्यक्त करू शकतो. सरावासाठी निबंधाचे काही विषय आता या ठिकाणी दिलेत पहा तुम्हाला. मुख्य प्रकार तर निबंध लेखनाचे आहेत. त्यामध्ये वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध आणि आत्मवृत्तात्मक निबंध. यामध्ये आपण वर्णन करत असताना एखाद्या व्यक्तीचं वर्णन करतो, पशु पक्ष्यांचं वर्णन करतो, प्राण्यांचं वर्णन करतो, एखाद्या ठिकाणाचं वर्णन करतो. आता या ठिकाणी सांगितले त्यांनी, माझी आई, माझी आजी, आमचा भाजीवाला, पोस्टमन काका, माझ्या आवडत्या शिक्षक शिक्षिका. थोडक्यात आपण ज्या व्यक्तीचा दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्याच्याशी संबंधित आहोत त्या व्यक्तीविषयी आपण अतिशय छान लेखन करू शकतो. त्यानंतर पशुपक्ष्यांचे वर्णन, पाळीव प्राणी असतात त्यांच्यावर वर्णन करू शकतो आपण. मग यामध्ये हत्ती, मोर, सिंह. स्थळांचे वर्णन, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिली तर आपण तेथील स्थळाचं वर्णन देखील करू शकतो. सहल जर एका ठिकाणी गेली तर त्यावेळेस आपण एखादा किल्ला पाहिला असेल, एखादं छान ठिकाण पाहिलं असेल त्याची माहिती आपण लिहू शकतो. जसं इयत्ता 8वीमध्ये आपण माणुसकीच्या झरा या पाठामध्ये चर या गावाचं वर्णन अतिशय छान केलेलं आहे. कोकणामधील छोट्याशा गावाचं वर्णन केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी सुविधा सगळ्या आहेत. मग अशा एखाद्या छानशा सुविधायुक्त गावाचं वर्णन तुम्ही लिहू शकता. निसर्गरम्य ठिकाण असेल, माथेरान, आमची सहल ज्या ठिकाणी गेली तेथील ठिकाण असेल, ताजमहाल असेल, आकाश दर्शनाच्या माध्यमातून केलेले निरीक्षण असेल, शेतावर एखाद्या सहलीला तुम्ही जाऊन आला तर तेथील माहिती तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कल्पनात्मक निबंधामध्ये आपण जर तरच्या गोष्टी देखील निबंधाच्या माध्यमातून लिहू शकतो. मी पंतप्रधान झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, पाऊस पडला नाही तर, मी पक्षी झालो तर, सूर्य उगवला नाही तर, जसा परीक्षा नसत्या तर, मला लॉटरी लागली तर, असे जर तरचे विषय आपण निबंधाच्या माध्यमातून अतिशय कल्पनात्मक निबंधाच्या माध्यमातून आपण आपले मत निबंधाच्या माध्यमातून लिहू शकतो. आणि ही संधी आपल्याला परीक्षेच्या वेळेस असते. निबंध लेखनाची, पत्र लेखनाची, म्हणजे उपयोजित लेखनाचे जे प्रकार आहेत त्याची माहिती आपण लिहू शकतो. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध. आता एखाद्या किल्ल्याविषयी मनोगत असेल, शेतकऱ्याचं मनोगत असेल, एखाद्या वस्तूचं मनोगत असेल, एखाद्या झाडाची कैफियत असेल, वृद्धाश्रमामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती असेल त्यांचं असेल, पिंजऱ्यातील पशु पक्षी प्राणी त्यांचं असेल. आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये आपण स्वतःला त्या ठिकाणी पाहून निबंध लिहू शकतो. जसे शेतकऱ्याचे मनोगत, यामध्ये शेतकऱ्याला कशी कामे करावी लागतात, मी शेतकरी झालो तर काय करीन हे लिहू शकतो. मी फळा बोलतोय, फळ्याचा उपयोग, झाडाची कैफियत, वृद्धाश्रमातील आजोबांचे आत्मवृत्त, पिंजऱ्यातील पक्ष्यांची व्यथा, अशा कितीतरी विषयाच्या माध्यमातून आपण निबंध लिहू शकतो. थोडक्यात जर म्हटलं तर निबंध लेखन करणं ही एक कला आहे आणि ही कला आपण अतिशय सुव्यवस्थितरित्या त्याची मांडणी करू शकतो. त्यासाठी निबंध लेखन उत्तम छान होण्यासाठी निबंधाची सुरुवात, प्रारंभ, मध्य, शेवट, अंतिम भाग अशा व्यवस्थित भागामध्ये लिहिणं गरजेचं आहे. 4 ते 5 पॅरेग्राफ तुम्हाला लेखन करता आलं पाहिजे. कमीत कमी 25 ते 30 ओळीमध्ये निबंध लिहिता आला पाहिजे. निबंध लिहिताना त्या निबंधाचा प्रकार कोणता आहे, व्यक्तीचं वर्णन आहे, प्राण्याचं आहे का, ठिकाणाचं आहे, किंवा का कल्पनात्मक निबंध विचारला आहे किंवा आत्मवृत्तात्मक निबंध विचारला आहे, मनोगताविषयी, ही
माहिती तुम्ही विचारात घेऊन निबंध लेखन केला पाहिजे. आणि हो, येत्या आठवड्याच्या शेवटी आपली युनिट टेस्ट 1 होईल. त्यासाठी एकूण 3 पाठ आहेत. संतवाणी, यामध्ये नामामध्ये सार, रूप पाहता लोचने, बोले तैसा चाले, हे संतवाणीच्या माध्यमातून 3 अभंग आहेत छोटे. त्यानंतर दुसरा पाठ जो आहे माणुसकीचा झरा आणि तिसरा आहे अमूल्य कमळ. या 3 पाठांची माहिती आपल्याला युनिट टेस्टसाठी घ्यायची आहे. अभ्यास करताना संतवाणी, माणुसकीचा झरा आणि अमूल्य कमळ या 3 पाठांची सविस्तर माहिती अभ्यास करून प्रश्नोत्तरे यांचं सुव्यवस्थितरित्या लेखन करून तयारी करायची आहे. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला युनिट टेस्टची तारीख आणि वेळ दिली जाईल. PDF स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका येईल. ती तुम्ही काय करायचं आहे, सोडवून मला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवायची आहे. नोटीस सेक्शनमधून ही प्रश्नपत्रिका येईल. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.